जिल्ह्यामध्ये नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरच्या अक्कलपाडा धरणाजवळ केमिकल टँकरला आग लागली आहे। टँकरला आग लागून परिसरामध्ये 30 ते 40 फूट उंच धुराची लोट उसळले। महामार्गावर टँकरला भीषण आग लागली आणि महामार्गावरच्या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली। धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दल आता घटनास्थळी दाखल झाले। आग नेमकी कशामुळे लागली आहे कारण अजून समजू शकलेलं नाहीये, मात्र आगीत संपूर्ण टँकर जळून खाक झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण पाहतोय की नागपूर सुरत महामार्गावर अक्कलपाडा धरणाजवळ केमिकलचा टँकर पेटलाय। भर रस्त्यावर हा टँकर पेटलेला आहे। जवळच डोंगर आहे, ते सुकं गवत सुद्धा आहे, त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक सध्या ठप्प झालेली आहे। जवळच अग्निशमन दल पोहोचलेलं आहे, मात्र आगीमध्ये हा टँकर पूर्णपणे जळून खाक झालाय। हा केमिकलचा टँकर नेमका कोणत्या कारणामुळे आगीत होरपळला आहे अजून समोर आलेला नाहीये। आपल्यासोबत दीपक बोरसे जोडले गेलेत, अधिक माहिती देत आहेत। दीपक, या ठिकाणी टँकरला आग लागली, नेमकी कोणत्या कारणामुळे आग लागली असू शकते? खरं तर ही घटना जी आहे ती धुळे जिल्ह्यातल्या नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरती आहे। अक्कलपाडा धरण आणि त्या ठिकाणी वळण रस्त्यावरती महामार्गावरची घटना घडलेली आहे। हा जो काही टँकर हा केमिकलचा टँकर होता आणि हा सुरतवरून धुळ्याच्या दिशेने येत असताना वळण रस्त्यावरील एका त्या ठिकाणी त्या दुभाजकाला धडकला आणि त्यामुळे त्या ठिकाणी अपघात झाला। लागलीच आग लागल्याचं काही लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आणि घटना लक्षात आल्यानंतर चालक आणि त्याच्याबरोबर जो क्लीनर होता त्यांनी लागलीच गाडीतनं उडी मारली। मात्र पाहता क्षणीच्या संपूर्ण टँकरने आगीचं भक्ष्यस्थानी सापडला होता आणि आगीने मोठा या ठिकाणी पेट घेतला आणि आग एवढी मोठी होती की त्या संपूर्ण परिसरामध्ये जवळपास 40 ते 50 फुटांपर्यंत आगीचे उंच लोळ या ठिकाणी दिसत होते। संपूर्ण परिसरामध्ये काळेधूर दिसत होते आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये महामार्गावरची वाहतूक जी ठप्प झाली। नेमका अपघात कशामुळे झाला ते आता स्पष्ट झालेलं नाही नेमका, मात्र हा जो टँकर येत असताना ज्याचा अपघात झाला आहे त्या अपघातामुळेच आग लागल्याचं प्रथमदर्शनीला सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच दीपक, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपल्याला आग कशामुळे लागली हे कळलं नाहीये, तपास अजूनही सुरू आहे।